त्यांनी तशी वॉरंटी दिली पाहिजे 5 वर्षाची की इथेनॉलचा तुमच्या गाडीवर काही परिणाम नाही होणार आहे. जर झाला इंजिन गंजलं, इंजिन स्टार्टरला प्रॉब्लेम आला तर त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट ते नीट करून दिलं पाहिजे, रिपेअर करून दिलं पाहिजे. सामान्य जनतेच्या गाड्या का तुम्ही त्याच्याबरोबर खेळता एक्सपेरिमेंटसाठी? अरे ते आमच्या कष्टाने कमावलेला असतो पैसा, ते आम्ही आमच्या सुविधेसाठी गाड्या घेतो, हाऊस म्हणून घेत नाही. त्याला चालू जिकडे तिकडे पाऊस नव्हता, आता पाऊस चालू झाला तर पावसाचा सुद्धा आता प्रॉब्लेम व्हायला लागला. पप्पा हा बोल. पप्पा मी या फेसबुकला एक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये ना एक कार होती ती बंद पडली आणि ते गॅरेज वाल्यांपासून आली. गॅरेज वाल्यांनी इंजिन खोललं आणि इंजिन मध्ये बघितलं पेट्रोल मध्ये हे आपलं मिलावट केलंय आणि त्याच्यानंतर ना ती गाडी बंद पडली. हे खरंच आहे का? हे बघा आता याला पण पेट्रोलचं कळालं. आता याने मम्मीचा मोबाईल घेतला, काय बघितला व्हिडिओ गाडी बंद पडल्याचा आणि त्याचं इंजिन खोलल्याचा. इंजिन खोललं होतं हा, आणि त्यात काय निघालं? पेट्रोल मध्ये मिलावट केली होती उसाच्या रसाची. ऊसाच्या रसाची मिलावट. आता काय सांगायचं मला? पेट्रोल मध्ये मिलावट केली होती ऊसाच्या रसाची, हे मी नाही सांगितलंय काय. ते काय बाळा, ते मिलावट नाहीये, ते इथेनॉल. पेट्रोल मध्ये आता गडकरी साहेबांनी आपल्या इथेनॉल आणलंय. E20 म्हणायचं त्याला, आपल्या गाडीला पण चालतं E20. तर ते इथेनॉल आणलंय म्हणजे 80% हे पेट्रोल असणार आणि 20% हे इथेनॉल, बरोबर? म्हणजे इथेनॉल म्हणजे आता अर्थात ऊसाचा, तुझे बोलतो ते खरंच आहे, ऊसाचा रस आहे म्हणजे पाणी आहे समज, बरोबर? तर ते गडकरी साहेबांनी आणलंय आणि त्याचा परिणाम आता सामान्य जनता भोगते. तुला काय अजून विचारायचंय? पण सरकारला त्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये प्रयोग करता नाही आला का? आपण एवढ्या गरीब आहे, भाड्याची रूममध्ये राहतो, एवढ्या पैशांनी गाडी घेतो फॅमिलीसाठी, तर सरकारला लेवलचीच कशाला प्रयोग करायचा? किती लोकांच्या गाड्या बंद पडल्या असं, आणि जे गावाकडले लोक राहतात ते सामान्य, त्यांना किती नसतं माहिती एवढं, मग त्यांची काय वेळ. असू दे, ठीक आहे. त्याचं म्हणणं असं आहे की सरकार आपल्या गाड्यांवर का प्रयोग करतंय? सरकारच्याच गाड्या घ्यायच्या आणि त्यांच्यावर एक्सपेरिमेंट करायचं, असं त्याचं म्हणणं आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे. सरकारने जर त्यांना एक्सपेरिमेंट करायचंय तर ते 100% प्रयोग सक्सेस नाहीये, अजून सक्सेस नाही झालाय का इथेनॉल मिक्स करून गाड्या चालतील, त्या बंद पडताय, काही लोकांना प्रॉब्लेम येते, काय स्टार्ट होत नाहीये, इंजिन मध्ये पाणी येते, इंजिन गजतंय, हे प्रॉब्लेम येतात. परंतु आता सरकारनं सामान्य जनतेच्या गाड्याचं नुकसान नाही केलं पाहिजे, तर त्यांनी सेपरेट एक्सपेरिमेंट केलं पाहिजे, किंवा ज्या कंपन्या गाड्या तयार करतात तेव्हा उडवायच्या म्हणून गाड्या घेत नाही, तर तुम्ही आमच्या गाड्यांवर तो प्रयोग करू नका. तुमच्या सरकारचा सेपरेट प्रयोग करा आणि त्याच्यावरती इथेनॉल वापरा. 80% वापरा, नाही तर 100% वापरा. बरोबर आहे? बरोबर आहे. आणि सरकारला लई पैसे असतात पण ते गरिबांच्या गाड्यावरती करतात, हे चुकीचे आहे. बरोबर. तुमच्या पैशाच्या गाड्या आणि त्यांना सेपरेट करून त्यांच्यावरती प्रयोग करा. बरोबर आहे तुझं पण म्हणणं. त्यांच्या पण गाड्या खराब नाही होणार आणि आपण पण सर्टिफिकेट नाही होणार. तर गडकरी साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे, एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही इथेनॉल आणलंय पेट्रोलमध्ये तर त्याचे भाव कमी होतील असं सांगून मार्केटमध्ये आणलंय आणि ते तुम्ही सामान्य जनतेला सगळ्याच लोकांना कंपल्सरी केलंय. आणि तुम्ही म्हटले होते का 40 रुपये 50 रुपये करू, जेव्हा इथेनॉल आम्ही पेट्रोलमध्ये मिक्स करू तेव्हा. तुम्ही इथेनॉलच्या गाड्या फक्त सरकारी वाहनासाठी वापरा, सामान्य जनतेच्या गाड्यांचा खेळ करू नका, स्क्रॅप करू नका, असंच मला सांगायचंय. या लांब पोराला सुद्धा कळलं का ऊसाचा रस का पेट्रोलमध्ये मिक्स केलाय, आता काय बोलायचं. चला असू द्या.